श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण जप आणि नामस्मरण यावरती विचारमंथन करीत आहोत। जप सुरुवातीला माळेवरती करायचा हे अगोदरच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलेलं आहे। सुरुवातीला सातकानी जप हा सवय लागेपर्यंत माळेवरती जप करायचा। आता जप करत असताना जपामध्ये काय नियम, माळेवरती जप करत असताना काय नियम पाळायचे असतात हे काही पाहिलेले आहेत। आणि माळेवरती जप करत असताना काय काय विघ्ने येतात याचं पण आपण अवलोकन केलेलं आहे। आणखीन एक अडथळा आता असा जाणवतो, वय झाल्यानंतर वयस्कर म्हातारपणामध्ये हाताला कंप सुटतो बघा, आपण असा हात हलतो। अशा वेळेस माळेवरती जप करता येत नाही। मग त्यावेळेस काय करायचं, माळ नसताना जप करायचा। या अगोदर मी सांगितलेलं आहे, सुरुवातीला सातकानी माळेवरती जप करायचा आणि हळूहळू त्यात प्रगती झाली, त्यात गोडी लागली की जप माळ न घेता जप करायचा। आणि नंतर मग जपानंतर पुढे नामस्मरणापर्यंत आपली वाटचाल करायची, असा हा प्रवास आहे। प्रथम जप माळेवरती करायचा, नंतर माळ विरहित जप करायचा आणि पुढे नामस्मरण, असं करत आपली वाटचाल करायची। तर ज्यांना कंप सुटतो हाताने त्यांनी माळ न घेता जप करावा। पण जप करत असताना जे काही नियम आहेत की बसून जप करायचा, आसन टाकायचं आणि आसन टाकून जप करायचा। आणि जप किंवा नामस्मरण ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण अगोदर पाहिलं की वाणी 4 प्रकारच्या आहेत। वैखरी वाणी, मोठ्याने आपण आता जे बोलतो ती वैखरी वाणी। नंतर कंठातून जी वाणी बोलली जाते, आपण बोलतो, तोंड हलवतो, ओठ हलतात, परंतु बाजूच्याला ऐकू जात नाही, तर ती कंठातून वाणी म्हणतात, त्याला मध्यमा असं नाव आहे। नंतर मनातून जप करायचा, मनातून स्मरण करायचा, त्याला पश्यंती म्हणतात। आणि नाभीतून जो जप होतो त्याला परा असं म्हणतात। अशा प्रकारे 4 वाणीमधून जप करायचा। जप किंवा नामस्मरण या दोन्ही गोष्टी या 4 वाणीमधून करायच्या असतात। तर अशा प्रकारची आपली नामस्मरण आणि जपमाळेवरती जप किंवा जप याची वाटचाल चालू आहे। आणखीन एक अडथळा जाणवतो की हा अडथळा असतो, लोक नावं ठेवतात। ते काय म्हणतात, अरे आता हे तुझं वय आहे का जप करायचं, नामस्मरण करायचं? हे तुझं वय आहे कमवायचं, पैसा कमव, काम कर, म्हातारपण आहे ना त्यावेळेस तू जप कर, नामस्मरण कर। परंतु आता तुझं हे वय नाही आहे, अशा प्रकारचे नावे लोक ठेवतात। कसं आहे पहा, लोक कशाही प्रकारे नावं ठेवतात। तुम्ही कसंही वागा, कशाही प्रकारे वागा, तशा लोक हे नावं ठेवतात। एक उदाहरण आहे, आपणा सर्वांना माहीत आहे, गाढव आणि वडील आणि मुलगा हे चाललेले असतात। ते कसेही वागले तरी लोक नाव ठेवतात। त्याच्यामध्ये आता जास्त जात नाही आहे, एवढा वेळ नाही आपणाला, तर हे एक जस्ट उदाहरण सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही वागलात तरी लोक नाव ठेवतात, त्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही। आपणाला वाटलं ना जप करायचं, आपल्याला वाटलं नामस्मरण करायचं तर आपण करायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही। आपल्या मनाला वाटतं, आपल्या मनाला आनंद वाटतो, मन शांत होतं तर जप करा, नामस्मरण करा। मग काय करायचं, आता माळ विरहित जप करायला चालू करायचं, आसन घालून बसायचं आणि जप करायचं। मोठ्याने करायचं, नंतर मध्यमाने करायचं, नंतर मनातल्या मनात करायचं।
आता ह्याच्यानंतर ह्याला काही नियम झाले. आता आपण नामस्मरण बघू. नामस्मरण. आता ह्याची जर फोड केली तर काय होतं? नाम आणि स्मरण. नाम म्हणजे नाव, नाम म्हणजे नाव, आणि स्मरण म्हणजे चित्तात त्याचं स्मरण. तर अशा प्रकारचं जे असतं ते नामस्मरण. पण हिच्यामध्ये सुद्धा नामस्मरण पण सुद्धा 4 वाणीमध्ये करता येतं, मोठ्याने करता येतं, मध्यमानं करता येतं, पश्चंती आणि पराणी करता येतं. हिच्यामध्ये कशाही प्रकारे तुम्ही करू शकता. नामस्मरण करण्यासाठी काहीही विधी नाहीत, काहीही नियम नाहीत. केव्हाही आपल्याला वाटलं नामस्मरण करायचं, चालता, बोलता, फिरता नामस्मरण करायचं. तिच्यामध्ये त्याला बंधने नाहीत. जसं जपाला, माळेवरती जपाला बंधने आहेत, तसे नामस्मरणाला बंधने नाही आहेत. मोठ्याने करा, मध्यमाने करा, मनातून करा, कशाही प्रकारे करा, केव्हाही करा. आता ह्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देतो. तुकाराम महाराजाचं सतत नामस्मरण असायचं. तुकाराम महाराज काय करायचे? सतत नामस्मरण करायचे. मग तुकाराम महाराजाची सगळीकडे ख्याती झाली होती. मध्ये राहत होते ते. एक मनुष्य तुकाराम महाराजाला भेटण्यासाठी आला. मग तो विचारत देवमध्ये तुकाराम महाराजाचं घर विचारत घरी आला. घरी आल्यानंतर विचारलं, आवली होती, आवलीला विचारलं की महाराज कुठे आहेत? तुकाराम महाराज कुठे आहेत? तुम्ही कोण? मी फलाण्या गावचा आहे, मी भेटायला आलो. मी एवढ्या सकाळी होय म्हणे, मला वेळ नव्हता, मला दुसरीकडे जायचं आहे, म्हणून मी सकाळी आलेलो आहे. महाराज कुठे आहेत सांगा म्हणे. मग तुकाराम महाराजची बायको आवली काय म्हणाली? महाराज गेले म्हणे बाहेर गेलेत. मग या मनुष्याला वेळ नव्हता, म्हटलं जावं आपण रस्त्यात भेटावं, म्हणून ते गावाच्या बाहेर गेले, ओढ्याकाठी तिकडे गेले. तर त्यांना एका झाडाच्या आडून आवाज ऐकू येत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अशा प्रकारचा आवाज. मग त्यांना कळून चुकलं की तुकाराम महाराज इथेच झाडाच्या आड आहेत, आपण थांबावं. सांगायचा उद्देश हा की नामस्मरण करताना काहीही नियम नाही, केव्हाही कसंही करायचं. स्मरण असावं, भगवंताचं स्मरण असावं. हिच्यामध्ये आणखीन एक आपलं व्यवहारातलं उदाहरण देतो. कसं आहे म्हणे, आताच्या मुलांना माहीत नसेल, परंतु अगोदरच्या जे वयस्कर आहेत त्यांना माहीत आहेत. आपल्या आजी वगैरे आडावरून पाणी आणायच्या. मग कधी काय करायचं की एका भांड्यावरती दुसरं भांडं ठेवायचं. एक भांडं ठेवायचं, चुंबळ ठेवायची, एक भांडं ठेवायचं, त्याच्यावर दुसरं भांडं ठेवायचं. जास्त करून हे राजस्थानमध्ये आपल्याला बघण्यात मिळतं की स्त्रिया ह्या फार दुरून पाणी आणतात. जाण्या येण्याचं टाळण्यासाठी ते 2-3 घडे पाणी एकत्र आणतात. एका घड्यावरती दुसरा घडा, दुसऱ्या घड्यावरती तिसरा घडा, असं राजस्थानमध्ये जास्त पाण्यात येतं. आणि आपण पण पाहिलेलं आहे, आपल्या आजी वगैरे असं आडावरून पाणी आणताना एका भांड्यावरती दुसरं भांडं ठेवून पाणी आणायचे. परंतु ह्या ज्या बायका जे पाणी आणतात ते एकाला बोलत येतात. डोक्यावरती तर भांडे आहेत, 2-3 भांडे आहेत. बघा मी काय सांगतो, थोडं लक्ष देऊन ऐका की हे साधं उदाहरण आपल्या व्यवहारातलं आहे, संसारातील आहे. भांड्यावरती भांडं ठेवून पाणी आणलं जातं आणि बोलत येतात. त्याची क्रिया काय असते? बोलत असते. परंतु त्याच्या मनामध्ये, त्या स्त्रियाच्या मनामध्ये सतत स्मरण असतं की आपल्या डोक्यावरती पाण्याचे भांडं आहे, ते पडू देत नाहीत.
त्याचं सतत स्मरण असतं. तशा प्रकारे आपण काम करत असताना, कोणताही व्यवहार करत असताना आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये भगवंताचं स्मरण असावं, की भगवंत माझ्या चित्तात आहेत, भगवंत माझ्याबरोबर आहेत. हे स्मरण, हे साधं उदाहरण आपणाला सांगितलं समजण्यासाठी, की सतत नामस्मरण, सतत चिंतन भगवंताचं आपल्या मनात असावं. अशा प्रकारचं नामस्मरण असावं. नामस्मरण मोठ्याने, आणखीन एक वेळ सांगतो, मोठ्याने करा, मनात करा, कसेही करा, परंतु नामस्मरण करा. तर हे नामस्मरण करत असताना कोणतेही विधी नाहीत, काही त्याला अडथळे येऊ शकतात. आता काही अडथळे आहेत, तर ते आपण पाहत जाऊ, पुढे पाहू, की नामस्मरण करतानासुद्धा आणखीन काही बऱ्याच काही अडचणी येतात. माळेवरती जप करताना येतात, नुसतं जप करताना येतात, नामस्मरण करतानासुद्धा येतात. आता आपण अगोदर पाहिलं की चित्तातील आपण त्याला नाव दिले कावळे, ते बाहेर जातात. किंवा दुसरा मोठा अडचण समजते की संसार मनात आठवतो. आपण आजीबाईचं उदाहरण घेतलं होतं. माळेवर जप करताना दूध उतू कसं जातं हे सारखं तिच्या मनात असतं, की दूध उतू जाईल म्हणून. हे संसार हा आपल्या मनात हा मोठा अडथळा असतो. आणखीन काही बरेच अडथळे सांगितलेले आहेत, पण मी थोडक्यात सांगतो की नामस्मरण आणि जप करतानाचे अडथळे. प्रथम आणखीन एक प्रथम अडथळा असतो की आपलं शरीर स्वस्थ नसतं, आजारी असतो. आजारी मनुष्य जप करू शकत नाही, नामस्मरण करू शकत नाही. आता पहा, एक साधं उदाहरण. आपलं अंग खाजवतं, प्रत्येकाचं अंग खाजवतं, असं आपण खाजवतो. जर अंगाला खाज सुटली तर आपण नामस्मरण करू शकत नाही किंवा जप करू शकत नाही. तशाच प्रकारे डोकं दुखत आहे, पोट दुखत आहे, गुडघा दुखत आहे, बसता येत नाही. म्हणजे शरीर जर स्वस्थ नसेल तर नामस्मरण काय, कोणतंही कार्य संसारातील म्हणा किंवा अध्यात्मातील म्हणा, हे कार्य कोणीही करू शकत नाही, काही करू शकते. म्हणून शरीर स्वस्थ ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये सुद्धा, मी अगोदरच्या काही प्रवचनामध्ये, गीतेवरती प्रवचन चालू आहे, त्याच्यावरती श्रीकृष्ण महाराजांनी शरीर स्वस्थ राहण्यासाठी किती महत्त्व दिलेलं आहे. आणि शरीर स्वस्थ आहे तर सर्व कार्य करू शकतो. हे गीतेच्या प्रवचनामध्ये आपण विचार केलेला आहे. शरीर स्वस्थ राहणे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर याचा विचार करावा, शरीर स्वस्थ ठेवावं. शरीर स्वस्थ असलं तर चांगली गोष्ट होते, पुढची गोष्ट होते. नाहीतरी नामस्मरण पण होणार नाही आणि कोणतंही कार्य होणार नाही. तर शरीर धर्म हा पाळला पाहिजे, निरोगी असायला पाहिजे. मग त्यासाठी काय काय करायला पाहिजे, जेवण खाण कसं असावं, राहणीमान कसं असावं, यावरती इथे बोलत नाही. या अगोदरचा गीतेवरती, गीता सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे, सविस्तर वर्णन केलेलं आहे. गीतेचा सहारा घेऊन गीते श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये काय शिकवण दिलेली आहे त्या आधारावरती आपण चर्चा केलेली आहे, की शरीर स्वस्थ कसं राहावं, राहणीमान कसं राहावं त्यावरती. तर शरीर निरोगी असणे हे फार महत्त्वाचं आहे. हा एक अडथळा पाहिलेला आहे. आणखीन पुढे काही अडथळे येतात. आणि नामस्मरण कसे करावे, नामस्मरणाला किती महत्त्व आहे आणि नामस्मरण केल्यानंतर काय होतं हे आपण आता पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. हे प्रवचन इथेच थांबतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.